साईनाथ गुरु चरण कमल आदि व्याधि भवतापहारिणे तारा जगजीवार भक्त मनी सद्भास पाहुने मन मुझे भावे थांबायचं लगेच चॅनलच्या मालकाने झेंडा घेतलाय. त्याला वाटलं त्याचा मोबाईल हरवलाय, पण माझ्याकडे. त्याला माहितीच नाही मोबाईल माझ्याकडे. तो बघा, त्याचा तोंड बघा. अजय दाखवतो टेम्पोची सपोर्ट घेऊन बघा कसे चालतात. थोड्या वेळात पोचू नाश्त्याच्या हॉटेलला. तर रेल्वे नाश्त्याचा शॉप आता जवळ आलाय. 15-20 मिनिटावर आहे. भेटून थोड्याच वेळात. कळत आहेत बघा कसे आला. आता भूक लागली. हां आता पालखी मी घेतो. मम्मी काय करू. खूप भूक लागली यार. चाय प्यायला किती बिस्किटचे पुढे 4 बिस्किटचे पुढे खाल्ले. 10 वाले. 4 नाही 5 खाल्ले. पाटील शेठ काय म्हणता. सायराम माऊली साहेब सांगा. मग आज कुठे जाणार आहे आपण. दसरा घाट दुपारचा स्टॉप. चढशील का पटापट. तर जरा चाय प्यायला आता. पालखी पण थांबवली आहे थोड्या वेळासाठी. रिलॅक्स मित्रमंडळ आहेत साईबंधू. तिथं पण बसतो. मागं पालखी आहे. सनसेट पण मस्त झालंय. मागून येतात साईबंधू चालत चालत नगर. भेटू चाय बसला चांगला एवढा गाडी बसून आलाय साई. गाड्या फार तुला लावलाय. शिर्ड्या आलाय चालायला आणि बसून आलाय आपल्या गाडीवर. काय बोलणार. शिर्डीला आलेला पाहिजे. काय चाललं काय. ए चला आता पोचू नाश्त्याच्या स्टॉपवरती.
थोड्याच वेळात थोड्याच वेळात पोचू. आपल्या लोकमान्य नगरची साईवाडी पोचेल आता. दुपारी जेवणाचा स्पॉट आहे खसारा बायपास पायथ्याशी आहे. चॅनलचा मालक येतो भाई पुढे गेला फोन माझ्याकडे. आणि आमचे काका फोनवर भिडलेत. साईराम साईराम. लोकमान्य नगरची साईवाडी वर्ष 18वे. काका साईराम साईराम. साईराम. नगर चल चल झालंय बघ. थोडंच अंतरावर स्टॉप आहे आपला. हा भेटला टायटन सोबत. काय पहिला भाऊ टाकतो मध्ये म्हणजे आपल्या पालखीचे दररोज व्हिडिओ येतात. पहिल्या दिवशी स्टॉपचे वगैरे असे सर्व व्हिडिओ. माझ्या दुसऱ्या दिवशी तर काय नाही आलं. तुमचा व्हिडिओ तुम्ही आले नाही. मी काय करू मग? आलेलो मी. मी काय करू मग? कशाला काय बोलू मग? कॅमेरा पाहिजे. बोला विकायचा नाही मला. साईराम व्हिडिओ काढले कोणी? नाश्त्याच्या स्टॉपवरती पोहोचलोय 9 वाजता. त्याला भेटू नाश्ता करताना. मला एवढं टेन्शनमध्ये आलंय ना काय बोलणार आता त्याला. ए कसं वाटलं तुझा फोन तुझ्याकडे नाही? घ्या आता चल. किती पालखी मध्ये खूप कवर घेते. 10 वाजता निघालेलो कुठून आलो एकदम पुढे आलो. मागं कोणच नाही. हे शिट्ट्या वाजवत चालले ते दोघं. लय कवर केली जाम जाम. हा भेटले. काय बोलता?
संध्याकाळ भावांनो आणि आता आम्ही सगळ्यांनी सगळे कपडे घातले आहेत. आमची पालखी आता निघणार आहे. आता कसाचा घाट लागेल आपल्याला आणि सगळी पोरं बघा एकदम टापटेप फुल व्हाईट कोट काय ना भावांनो. तर आता आपण कुठे जाणार इथून साईराम साई बाबा के जय. आणि आपल्या इथं पालखी आहे बघा. ह्यांनी पण वाईट कपडे घातले पण ह्यांनी एक मिनिट हा ना आपली इथं पालखी ठेवले ते बघू शकता ती इकडे पालखी आहे. आणि आता आपण थोड्या वेळ निघणार आहे कसाला घाटाकडे जायला. चला भेटूया कसाला घाटात. कसाला घाट निघतो आता आम्ही. बघू शकता सगळी तयारी चालली नारळ वगैरे फोडायची. आले अरे सगळ्यांना सांगतो तू ऐकतच नाही. हे बोला ओम साईराम. ओम साईराम. कसाला घाट चढला सुरुवात केली आणि वाजले आताचे 5 म्हणजे अख्खी रात्र घाटत असणारे आमची साईवारी. माझं पहिलं वर्ष आहे भावांना या पालखीतून जातो मी. म्हणजे आमची माझ्या घराजवळची पालखी आहे आमची महाराजची. आणि आमचे सर्वात भारी माणूस हे अध्यक्ष पहिला झेंडा काढला आपण. तर आता आपण चला आपण तुम्हाला दाखवतो हळूहळू सगळं. चला भावाला भेटूया पुढे. साईबाबांनी श्रद्धेची शिकवण दिली. साईबाबांनी सबुरीची शिकवण दिली. साई भजनी पालखी भाडुकवाली. एकदम सजली आहेत. व्हाईट कोट व्हाईट सदरा आणि लक्ष्मणाची साईवारी सोबत आपल्या. चला भावांनो बाबांचं नाव घेऊन वाटचाल करूया आपली पुढची. बोला ओम साईराम. भावांनो बाबांची पालखी खांद्यावर गेलं म्हणजे स्वर्गाचे वेगळा. आणि ते आता घेतलं आमच्या पुढले का दादांनी. बोला ओम साईराम. बोलो ओम साईराम. आणि आमचे कष्ट करणारे मित्र आशिषचा साईचे आणि साईंची सेवा करतात. सर्व भक्तांची सेवा करतात. हे चला बोला खतरनाक. आम्ही त्या रोडला चाललोय. एवढा भारी स्वर्ग आहे कसाला घाटामध्ये. आणि आमचा खानदारचा जो स्वर्ग आहे ना तो वेगळा भावाला नाचलाय सुद्धा. अरे काय माहीत नाही कुठं चालले.
चल साईड हो, चल साईड हो. आपल्या यशला सांगा तुम्हाला शिवाय आता एक ब्लॉग मध्ये टाकतो रे. Delivering संक्रांती. आणि पाहायला पोड आले टोशन करायला सांगितलं त्याला त्या भावाच्या पाहायला पोड आले. एका टायमाला दोघांना देतो टोचन. एका नावाला दोघांना टोचन लागतोय. घ्या घ्या. घाटनदेवी मंदिर नाही कसं वाटतं आपलं घाटनदेवीचं मंदिर आपल्या मागे. आता देवीला आम्ही नाव देऊन आपल्या आली पालखी आम्हाला पालखी आली आपल्या महाराज की जय. घाटनदेवी माते की जय.
डायरेक्ट निघायचं. जय जय. नमस्कार भावांनो, तर आत्ता आपण थांबलो इगतपुरीमध्ये आणि आपला हा स्टे आहे. तर कसाऱ्याचा घाट चढून आपण घाटन देवीचं मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आता इगतपुरीमध्ये थांबलो स्टेसाठी. तर उद्या भेटू आपण सकाळी 4:30 वाजता. इथे आपला हा ब्लॉग आता संपवतोय मी. पूर्ण मगाशी आपली पालखी इथे थांबलेली इथे. तर इथे फुल नाचत आपण आपली पालखी आतमध्ये नेली आहे. चला भेटू उद्या ब्लॉगमध्ये सकाळी 4:30 वाजता. तर चला भावांनो, शुभरात्री.